कर्जत तालुक्यातील सुपे येथील 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी अनेकदा शासकीय कार्यालयात चक्रा मारूनही न्याय मिळत नसून उलट अपमानित करत उलटसुलट उत्तरे दिली जात असल्याचे प्रकरण समोर आले असून नातवानेच आजोबांच्या नावावर असलेली जमीन तलाठी व मंडल अधिकारी तहसीलदार यांना हाताशी धरून स्वतःच्या नावावर करून घेतली व विकूनही टाकली। याविरुद्ध मिरजगाव पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेलेल्या या वृद्ध जोडप्याची तेथील प्रभारी सहाय्यक निरीक्षक यांनी चेष्टा मस्करी करत त्यांना हकलून दिले। असे 2-3 वेळा झाले असल्याने हे ज्येष्ठ नागरिक पती पत्नी हतबल झाले असून जिल्हा पोलीस अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत। सुपे येथील मुकिंदा बळी काळे वय 85 वर्ष यांनी याबाबत आपली कैफियत आमचे प्रतिनिधी यांच्यासमोर मांडली। त्यांची मुलगी मंदाकिनी सुकंडे यांनीही याबाबत सविस्तर आपल्या प्रतिक्रिया देत विविध कागदपत्रे दाखवून कशा पद्धतीने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आपली जमीन बळकावली हे दाखवत या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी केली। म्हातारी आजारी असताना मी मुलीकडे गेलो। 4 महिने तिकडे म्हातारी आजारी असताना राहिलो। नाताने माग जमीन आपल्या नावावर करून घेतली व नावावर करून चिंचोलीच्या मोऱ्यांना ऐकली। काय म्हणून अंगठा नसताना कशी काय जमीन आपल्या नावावर केली व दुसऱ्याला ऐकली ह्याची पाटील साहेबांनी दखल घेतलीच नाही। आम्ही जर बोलायला लागलो की आमच्यावर दबाव आणायचे आणि त्यांची दुसरी आली की त्यांच्याबरोबर हसून गप्पा मारायचे। तर ह्यांची दखल जर घेतली नाही तर आम्ही नगरला येऊन तिरीच उपोषणाला बसू। आमची काय सोय, आमच्या घराचा पसारा फेकून दिला, शेताची आपल्या नावावर करून विकली दिली, आम्ही कशावर जगायचो याची दखल घ्यायला पाहिजे। दुखत होतं म्हणून मी पाठ उठून गेले वालो रोडला आणि माझं दागिनं माझा पसारा आसारा सगळा दाढी दुडी सगळं माझं वाहून नेलं। माझी पितळाची भांडी नेली, माझं मंगळसूत्र नेलं, कशाबद्दल नेलं। त्याला घर बांधायचं होतं तर मला फोन करायचा की आई तुझा पसारा शिक, आपला पसारा मी कुठे नेला असता, पण ह्याने असं का म्हण केलं माझ्या पसाऱ्याचं आणि मग त्याला म्हणतं की मला घर बांधायचं। मग बांधला पण मग आपल्या पसाऱ्याची मी सही केली असते ना। साहेबाला म्हणतो की म्हातारे हो बाहेर, तू म्हातारे बाहेर मी काय त्याला सांगत होते ना, मग त्यांनी मग आपलं ऐकायचं ना आणि मला बाहेर काढतोय आणि दुसरी लोक आत घेतोय आणि त्यांना खुर्च्या बसायला टाकतोय। वय म्हाताऱ्या माणसाची काहीतरी दखल घ्या ना पाटील साहेबांनी। आम्ही नसताना असं केलं आमच्या घराचं, आम्ही कसं जागावा। जमीन होते 12 आणि 2 एकर, तर ती जमीन आपल्या नावावर केली आणि चिंचोलीच्या मोऱ्याला विकली। परत आम्हाला पैसे नको, काय नको। माझे आई वडील आजारी असताना आम्ही तिकडे नेले। अजय काळे यांनी काय केले, माझ्या वडिलाच्या नावाची जमीन विकली आणि अशोक मोरे यांच्या नाव खरेदी दिली। तर आम्ही पाटील साहेबाकडे गेलो, पाटील साहेबांनी काही दखल घेतली नाही। पाटील साहेबांनी आम्हालाच चेष्टा मस्करी उलट गुन्हेगाराला घेऊन खुर्ची बसले आणि आम्हाला बाहेर हाकलत होते। तुमचं काय कारण, तुमचं काय असं आपराटफर बोलून, काय बाई तू कशाला इथे सारखी पेट्रोल घालती, आमकं करते, असं काही पण बोलून आम्हाला पाटील साहेब बाहेर हाकलत होते। आई वडील पण बोलत होते म्हाताऱ्या गप असं पाटील साहेब वारंवार आम्हाला बोलत होते, पण आमचा काय गुन्हा नोंदवून घेतलेला नाहीये। आम्ही नाही ना दक्षता घेतली तर नगरला जाऊन उपोषणाला बसू।